सामना एका बाजूला ओमसाई बँड्रा आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या संघाने टॉस जिंकले आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय महेश नानगुडे महा डॉन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बायकरमॅन मॅन फ्रॉम वाकलन केतन तलाटन मात्र इन ऍक्शन आहे या मॅच मध्ये. चांगली मॅच रंगणार आहे आणि दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आहेत, परंतु पावसाला देखील आता सुरुवात झाली आहे. भर पावसात या मॅचला आता सुरुवात होईल. प्रथमतः सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंना विनंती, आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर स्पोर्टिसेकचे सर्वेसर्वा भगवान शेठ सावंत यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन. कणकवली, लालबाग आणि त्यानंतर मात्र ठाणे या शहरांमध्ये मात्र सध्या स्पोर्टिसेक हा ब्रँड चालतोय. अशा ब्रँडचे सर्वेसर्वा मालक चालक श्री भगवान शेठ सावंत यांचे या स्पर्धेमध्ये देखील आगमन. भगवान शेठ सावंत आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शैलेजी शेडगे आप्पा यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आज सर्वच मान्यवर आणि प्रेक्षकांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आणि स्पर्धाच तशी आहे, स्पर्धेमध्ये अशा मान्यवरांची उपस्थिती असणारच. चला, सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंना विनंती आहे, प्लीज आपला एक्स्ट्रा प्लेयर प्रतिनिधी आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा अथवा सामन्याला सुरुवात होणार नाही, आपण याची नोंद घ्या. धन्यवाद. सौरभ, त्या दोन्ही खेळाडूंना सांगा आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे अथवा सामन्याला सुरुवात होणार नाही. आपण पाहतोय आज मात्र सर्व मान्यवरांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शैलेजी शेडगे आप्पा आणि त्याचप्रमाणे स्पोर्टिसेकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांचं आगमन. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र काकडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. काकडे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. आज सर्व मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेनिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. कणकवली, लालबाग या दोन्ही दालनांच्या उत्स्फूर्त असा प्रतिसादानंतर मात्र आपण पाहिलं तर नुकतंच ठाणे येथे
स्फोटिसॅक हे दालन आपल्याला पाहायला मिळालं. अशा दालनाचे सर्वे सर्वा भगवानजी सावंत यांचं आगमन सहर्ष स्वागत आहे. परंतु आपण जातोय आता मॅचच्या दिशेने. नागेश वाडेकर स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला थॉमस डायस. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 सिद्धांत गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धू नाम है सिद्धू. तेच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. नागेश वाडेकर नागा इन ऍक्शन. ओ नागासाठी पहिला बॉल परंतु पंच नो बॉल घोषित करतायत. बीमर पाहायला मिळाला आणि बीमरची पडताळणी केली गेली पंचांच्या माध्यमातून. सीम बॉल आपण पाहतोय येल्लो पिवळ्या रंगाचा हा चेंडू आहे आणि पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल सुपर हिट होताना पाहायला मिळतोय. नागेश वाडेकर नागाच्या बॅट मधून सिक्सर. चांगला बॉल पाहायला मिळाला. सिद्धू यांचा बॉल आणि फलंदाज आपण पाहिलं तर नागेश वाडेकर नागा. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतोय पुन्हा एकदा सिद्धू या मॅच मध्ये. डॉट बॉल आलाय. खरी रोडचं हे गोदरेज क्रीडांगण आणि याच क्रीडांगणामध्ये ओमकार 11 रामदूतच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दिवस क्रमांक 1 सामना क्रमांक 2. यावेळेला जर आपण पाहिलं तर पावसाच्या पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल अडलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. चांगलं आयोजन चांगलं नियोजन आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ट्रोलिंगवर देखील सर्व प्रेक्षक आमच्या समवेत जुळले. त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. काही प्रेक्षक मात्र मैदानात उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याही प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. थॉमससाठी पुढचा बॉल परंतु बॉल मात्र निघून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 10. 10 ऑन बोर्ड. कमबॅक केले सिद्धूने या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय हा गोलंदाज सिद्धू. यावेळेला उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळालाय आणि हा बॉल देखील आपण पाहिला तर आता सर्व विकेट किपर यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे सिद्धूने. वेग आहे आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर व्हेरिएशन्स देखील या गोलंदाजाकडे आहेत. 6 षटकांचा सामना कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर 6 खुल्या गटातील संघ खेळताना पाहायला मिळतात. परंतु या शेवटच्या बॉलवर दबाव निर्माण केला होता फलंदाज थॉमस वरती आणि त्याचीच विकेट गोलंदाज सिद्धूने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर होत्या. म्हणजेच काय पॉवर प्लेचं षटक होतं त्या धावा होतील डबल. 20 धावा धावफलकावर झालेत. 1 गडी बाद.
विकी आलेत गोलंदाजीसाठी, परंतु बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर यश कोठारी सध्या चर्चेचा आहे हा फलंदाज. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. 21 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला इनसाइड आउट फटका पाहायला मिळालाय नागेश वाडेकर याच्या बॅटमधून, आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि त्याने टिपलाय झेल, आणि फलंदाज नागेश वाडेकर बाद, विकेट. वेगळ्या अँगलने आपण पाहतोय, अगदी सोपा झेल आणि फलंदाज नागेश वाडेकर आउट झालेत. भावेश आलेत बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल खेळत असताना आपण पाहिलं तर ड्राईव्हचा फटका, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट केली, 22 धावा धाव फलकावर झालेत. पुण्यावरून आपण पाहिलं तर हा संपूर्ण संघ तेवढ्या आज ताकदीने मैदानात उतरलाय. महेश नानगुडीच्या नेतृत्वाखाली टॉस देखील जिंकला होता या संघाने. यावेळेला प्रचंड गती पाहायला मिळाली, परंतु वाईड बॉल +1. वाईट बॉल, आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर इनसाइड आउट, आणि
हा बॉल मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बुमरे 31 धावा धाव फलकावर झाल्यात. ओ यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे ताई पॅकर्स या संघाचे सर्वे सर्वा अमरदादा परुळेकर यांचं देखील आगमन. अमरदादा परुळेकर आपलं सहर्ष स्वागत. विनंती असणारे आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. ताई पॅकर्स हा संघ मात्र सध्या चर्चेत आहे आणि याच संघाचे सर्वे सर्व आपण पाहतोय. अमरदादा परुळेकर आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असणारे आपण व्यासपीठावर यायचंय. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी देखील परतलेत परंतु नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिद्धार्थ सिद्धू यांना आमंत्रित केलं जाईल. तिसरं षटक. पहिलाच बॉल चांगला हाताळला होता पहिलाच बॉल परंतु या बॉलवर सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न एकच धाव मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 32 ऑन बोर्ड. 32 धावा धाव फलकावर झाल्यात. 2 गडी माघारी परतल्यात. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेमध्ये. उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आंतरशिवडी विधानसभा मर्यादित असणारे 6 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये इन ॲक्शन. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये 6 खुल्या गटातील संघ खेळताना पाहायला मिळत आहेत परंतु यावेळेला आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. छत्तीस 36. ओहो हा बॉल पंच मात्र नो बॉल घोषित करतायत आणि No+1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते धाव फलकावर 38 या आकड्यावर. यस फ्री हिटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. यश कुटारी ओ यावेळेला फ्री हिटचा बॉल होता परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. अडवून बॉलला रोखण्यात यशस्वी झाले जरूर आणि सिंगलच एकच धाव मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 39 या आकड्यावर. ओहो यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सिद्धूने काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या सिद्धू यांनी आणि त्यानंतर मात्र विकीचं ते षटक थोडंसं महागडं जरूर राहिलं परंतु 11 धावा त्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक सिद्धू या ओव्हरमध्ये करताना पाहायला मिळते. चौकार जरूर आलाय यश कोठारीच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये. आणखीन एक बॉल
सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये सरळ चाललाय डॉट बॉल. लगातारचे दोन्ही चेंडू आतापर्यंत निर्धाव येताना पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर टप्प्यावरचा हा बॉल होता. फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं. थोडीशी चेंडूने उसळी देखील घेतली आणि सरळ विकेट किपर ऋषी सर यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. 39 धावा धावफलकावर झाल्या. 2 गडी माघारी परतलेत. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय, परंतु दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. याच 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 41. 2 गडी बाद. विकी आलेत गोलंदाजीसाठी आणि विकीच्या पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर सिंगल. बाईकची धाव आणि याच धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 43 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. हो, यावेळेला बॅटची कडा आणि बॉल मात्र निघून चालल्या सरळ गोष्टांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. 44 धावा धावफलकावर झाल्यात. अमरदादा परुळेकर यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावर या आपलं सहर्ष स्वागत. ताईपेकरच्या संघाचे सर्वे सर्वा मैदानाच्या बाहेर जे बॉल जात आहेत ते आयोजन समितीने आपण लगेच पंचांकडे द्यायचे आहेत. डॉट बॉलने सांगता होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 44 धावा धावफलकावर झाल्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता कव्हरची दिशा निवडली आणि बॉल मात्र आता निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार यशच्या बॅटमधून. हो, यावेळेला चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल आहे.
म्हणजेच काय आता जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावर झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत. धनंजय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय भावेश यांच्या बॅट मधून. हा बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्या आता जाऊन पोहोचले 57-57. थोडेसे फंबल झाले परंतु बॉल रोखण्यात यशस्वी देखील झाले. क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. 58 धावा धावफलकावर झाल्यात. 58. यश कोठारी आणि त्याच्या जोडीला भावेश शेलार चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. ओसवी घेणारा चेंडू पाहायला मिळाला परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 59. यावेळेला बॉटमहँडचा वापर केला होता यश कोठारीने. बॉल मात्र चाललाय सरळ गोष्टांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 60. 4.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 60 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेला आणखीन एक मोठा फटका पुन्हा एकदा यश कोठारीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि याही बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. चांगला बॉल. आणखीन एक आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर मात्र हा डॉट बॉल. 66 धावा धावफलकावर झाल्या. 2 गडी माघारी परतले. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धनंजय यांचे हे षटक आपण पाहतोय थोडेसे महागडे ठरले होते आणि याही वेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि याही बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 70, 2 गडी बाद. मनोज आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 70 धावा धावफलकावर झाल्या. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. टाईपेकर्स आणि विरुद्ध रॉयल स्टनर्स विक्रोयन्स. आपण लगेच टॉस साठी यायचंय. व्हाईट बॉल. टाईपेकर्स आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे आपण टॉस साठी रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढील सामन्याचा 71 धावा धावफलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. या बॉलवर आता संधी आहे आणि फलंदाज मात्र बाद. भावेश आउट. आकाश शिंदारी या नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. 15 बॉल मध्ये नॉट आउट. 31 धावांवर यश कोठारी बॅटिंग करतायत. चांगली फलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यश कोठारी यांच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळतात. 71 धावा धावफलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. शेवटचं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवे त्या उंची जास्त आहे. लांबी कमी पडली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने 73 धावा धावफलकावर 73. 5.3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत ओव्हर नंबर 6 मधील. लास्ट 3 बॉल्स टू गो. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक होता. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 74. 74. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 17 बॉल मध्ये 34 धावांवर 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय यश कोठारी. परंतु आकाश शिंदारी या नवीन फलंदाज आहे. 74 झाल्या धावफलकावर. ज्यावेळेला आफ्टर बॉल परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाईल. 75. 75. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो. 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस आणि तो मिस केलाय आणि हा फलंदाज आकाश शिंदारिया आउट.
राकेश प्रभू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर नंबर 6 मधील 75 धावा धाव फलकावर झाल्या. 4 गडी माघारी परतल्यात, परंतु हा शेवटचा चेंडू निर्णायक असणार आहे या मॅच मधील महत्वाचा चेंडू. शेवटचा बॉल होता आणि या शेवटच्या बॉलवर आक्रमण आणि बॉल मात्र आता निघून चालल्या गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 76 जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 77 धावांची गरज आहे. पुढील सामन्याचा केला जाईल टॉस. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचे व्यासपीठावर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत रॉयल्स्टनर विक्रोलियन्स आणि त्यांच्या विरुद्ध ताई पॅकर्स. विकेटवर खेळू नका ऐश्वर्या.
इकडे तुम्हाला रन रेट कडे देखील लक्ष द्यावं लागणार आहे, कारण 6 संघ आहेत आणि आपण पाहिलं तर आता मात्र या सामन्याला देखील सुरुवात होतीये. 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी 77 धावांची गरज आहे. महेश नानगुडे बॅटिंगसाठी आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय धनंजय बिंताडे यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मह्या डॉन मैदानाच्या आतमध्ये बॅन फ्रॉम मुळशी बावधनचा खेळाडू आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अमित दसाडे. सध्या चर्चेत आहे अमित दसाडे देखील. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल प्रचंड वेगातला उसळी घेणारा पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले रिव्ह्यू नाहीये, आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. सगळ्या खेळाडूंना विनंती असणार आहे. फक्त बीमरसाठी रिव्ह्यू दिला गेलाय, आपण याची नोंद घ्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिला आज डॉट बॉल. अमित दासाडे उंची आहे, वेग आहे या गोलंदाजाकडे. पावसाला देखील आता सुरुवात झाली आहे. 77 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नानगुडे आणि त्यांच्या जोडीला धनंजय बिंदाडे. ओमकार 11 रामदूत यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. माने बाडेकर ट्रॉफी 2026 सीझन 8 8वं पर्व. आणि पुढचा बॉल महेश नानगुडे साठी. बॉल चालला आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर थोडेसे नियम देखील वेगळे आहेत. थोडीशी मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. त्याचा पुरेपूर अभ्यास अनुभव असणाऱ्या फलंदाजांना मात्र त्याचा फायदा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा खेळत असताना परंतु सिंगल आली आहे. जे लाईटचे पोल आहेत त्याकडे देखील लक्ष असेल सगळ्यांचं. बॉलची दिशा, बॉल जिथून ट्रॅव्हल होईल त्याच्याकडे देखील पंचांचं लक्ष आहे. सर सुबोध गडसे आणि ओमकार तावडे. ज्या वेळेला जर आपण पाहिलं तर आता बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 2. हो चांगला बॉल अमित दासाडे त्यासाठी ओळखले जातात हे खेळाडू. डॉट बॉल आलाय महेश नानगुडेला आपण पाहतो इन ऍक्शन स्ट्रायकिंग एंडला. कर्णधार आहे, कॅप्टन आहे. गतवर्षी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार महेश नानगुडेने मिळवला होता. एकटा लढला, एकटा फलंदाज आणि तोच महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु यावेळेला क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलाय. फर्निचर डिस्ट्रॉइड आणि महेश नानगुडे आउट. क्लीन बोल्ड फलंदाज बाद झालेत महेश नानगुडे. आणि त्यानंतर बॅटिंगसाठी आपण पाहतोय नवीन बॅटर रोहित आलेत. रोहित आणि पहिलाच बॉल खेळत असताना आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवल्या आहेत. आपण पाहिलं तर अमित दासाडे यांनी
वेगाचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित दासाडे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका फसला होता आणि झेल टिपण्यात यशस्वी झाले आहेत फिल्डर आणि विकेट देखील आली आहे. फलंदाज माघारी परतलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थॉमस डायस अगदी सोप्पा झेल त्यांनी टिपला आणि त्यानंतर मात्र रोहितची विकेट आली. रोहित आउट. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त 2 धावा पॉवर प्लेच्या या पहिल्या ओव्हरमध्ये आणि 2 विकेट्स मिळवल्यात. नाव आहे अमित दासाडे. म्हणजेच काय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. 4 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतील. 2 गडी माघारी देखील परतले आहेत. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 73 धावांची गरज आहे. 30 बॉलमध्ये 73 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल दोन्ही संघांना, कारण प्रत्येक सामना 6-6 षटकांचा खेळवला जातो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर पाहायला मिळते. मुंबईत 2 ठिकाणी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वरळीचा आदर्श नगर आणि करिरोडच्या गोदरेज क्रीडांगणामध्ये या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. आणि प्रोलिंग वरतीच आपण पाहिलं तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील पाहायला मिळत आहे. यश कोठारीने केलेली फलंदाजी पहिल्या डावामध्ये 17 बॉलमध्ये नॉट आउट 34 धावा 200च्या स्ट्राईक रेटने 2 चौकार 3 षटकारांच्या मदतीने आपण पाहिलं तर त्याने केलेली फलंदाजी त्याला चांगली साथ दिली होती भावेश शेलारने देखील. आणि त्याच्या जोरावरच आपण पाहिलं तर 77 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये अमित दासाडेने केलेली गोलंदाजी त्याच्या जोरावरच आपण पाहिलं तर 2 विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. महेश नानगुडे माघारी परतला, त्यानंतर रोहित देखील माघारी परतला आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मनोज साठे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सूर्या. सूर्या 30 बॉल 73 धावांची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धनंजय यांच्या बॅटमधून हा षटकार. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील आक्रमण केलंय आणि याही बॉलला पाठवलंय आता. षटकार आहे. पंचांचा निर्णय आलाय.
4 धावा पंचांचा निर्णय आलेला आहे. चौकार असेल आपण याची नोंद घ्या. येस, चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 14. धनंजय यांच्या बॅट मधून धावा येत आहेत. 14 धावा धाव फलकावर. हो, चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू. डॉट बॉल. राकेश प्रभू यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्या कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर मात्र आता डॉट बॉल. रॉयल स्टेलर विक्रोलियन्स आणि टाई पॅकर्स दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी यायचंय. यावेळेला मोठा फटका. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 6. षटकार. धनंजय भिंताडे आपण पाहतोय थोडासा चिखल आहे. ज्या वेळेला खेळपट्टी आपण पाहतोय, फलंदाज ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी थोडस चिखलाचं साम्राज्य, परंतु तिथून वाट काढत असताना मात्र वाट लावण्याचा प्रयत्न आता धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. पावसाला देखील सुरुवात झाली आहे. 20 धावा धाव फलकावर झाल्या. 20 ऑन बोर्ड. 26 मध्ये करायचे 57 धावा. 26 बॉल 57 रन्स टू विन. 26 बॉल मध्ये 57 धावांची गरज. आतापर्यंत आपण पाहिलं तर 11,000 प्रेक्षकांनी या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतलाय प्रो लिंक वर. हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय धनंजय यांच्यासाठी. उसवी घेणारा पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल. राकेश प्रभू यांना आपण पाहतो यष्टांच्या मागे. चांगली विकेट किपिंग. हा डॉट बॉल आलाय. थॉमस ड्रायस इन ऍक्शन. यावेळेला फुल टॉस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुल टॉस होता आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे धनंजय भिंताडे यांच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळालाय. षटकार. आतापर्यंत एक नायनर आपल्याला पाहायला मिळाला. तो नायनर ठोकलाय तो म्हणजे रामानुज वर्माने पहिल्या मॅच मध्ये. आणि आता धनंजय भिंताडे यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावर. उर्वरित 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 51. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय अमित दासाडे यांच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. एक युवा टॅलेंटेड उद्याचं भविष्य म्हणजे अमित दासाडे. वेगाचा बादशाह आहे हा खेळाडू आणि तोच गोलंदाज. ज्याप्रमाणे त्याने पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती अमित दासाडे. महेश नानगुडीची विकेट आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर आता धावा झाल्या धाव फलकावर 26. 2 गडी माघारी परतले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 13च्या सरासरीने 26 धावा धाव फलकावर. परंतु पुन्हा एकदा अमित दासाडे यांना आमंत्रित केलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना पहिलाच बॉल आणि गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळालाय. सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 27 धावा धाव फलकावर झालेत. आणि यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल झालाय गुल. 6 धावा. षटकार.
आणखीन एक वा 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 बॉल भेटणारच नाहीये, एवढ्या दूर मारलाय 6 धावांसाठी मनोज यांच्या बॅट मधून उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार. काय फटका सजवलाय मनोज यांनी. चला टॉस साठी या प्लीज. पुन्हा एकदा विनंती असेल, ताई पॅकर्स आणि रॉयल स्टनर विक्रोलियन्स आयोजन समितीची सूचना येते, प्लीज सूचनेकडे आपण लक्ष द्या अथवा आपला सामना 5 षटकांचा खेळला जाईल. ऑलरेडी खूप उशीर झालाय, प्लीज. चला बॉल चॉईस नाहीये, आयोजन समितीचा नियम आहे. एकोणचाळीस 2 गडी माघारी परतलेत. 21 बॉल मध्ये 38 धावांची अजूनही गरज आहे. मनोज यांच्या बॅट मधून 2 षटकार. चला ताई पॅकर्स आणि रॉयल स्टनर विक्रोळी ओहो, यावेळेला आणखीन एक मोठा फटका आणि याही बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. चला टीम ताई पॅकर करण, आपण टॉस साठी या. शेवटचा कॉल आहे प्लीज. अठरा बॉल आणि 31 धावांची अजूनही गरज आहे. 46 धावा धावफलकावर झाल्या. 2 गडी माघारी परतलेत आणि ऐश्वर्य सुर्वे बाबा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर सिंगल प्राप्त करण्यात यशस्वी झाले. 17 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 17 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 30. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग, परंतु बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 48. 16 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 16 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 29. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. भगवान शेठ सावंत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो या सामन्याचा. पुढील सामना क्रमांक 3. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खुल्या गटातील हे संघ पाहायला मिळत आहेत आणि रॉयल स्टनर विक्रोलियन्स आणि त्यांच्या विरुद्ध ताई पॅकर्स. राहुल रॉय आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला प्रशांत गरत.
टॉस जिंकलेला आहे टीम रॉयल्स टर्नर विक्रोलियन्स या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. विक्रोलियन्स पण पाहिलं तर रॉयल्स टर्नर विक्रोलियन्स वन द टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट, परंतु जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने 49 धावा धावफलकावर झाल्यात. 49 15 बॉलमध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी आणखीन 28 असं मॅचचं समीकरण आहे. इथून पुढे चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऐश्वर्या सुर्वे बाबा कमबॅक पुन्हा एकदा या मॅच मध्ये करून दिले टीम ओमसाई बँड्रा या संघाला या गोलंदाजाने, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. धनंजय भिंदडे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, मनोज साठे यांचं देखील कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे या दोन्ही फलंदाजांनी फलंदाजी केली आहे. महेश नानगुडीची विकेट आल्यानंतर हा डाव सांभाळलाय, परंतु आता दिशा थोडीशी चुकली आहे. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 50. 14 बॉलमध्ये 27ची अजूनही गरज आहे. 14 बॉल्स 27 रन्स टू विन. ज्यावेळेला देखील स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती, डीप स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 51. 13 बॉलमध्ये धावा करायची 26. चांगली गोलंदाजी केली ऐश्वर्या सुर्वे बाबाने. ज्यावेळेला मोठा फटका आणि हा बॉल आता नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहायचंय. बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. ऐश्वर्या सुर्वे बाबा पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देताना पाहायला मिळत आहेत, कारण त्याने केलेली गोलंदाजी. आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा धाव फलकावर. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावा करायची आहेत 25. 6 धावा फक्त ऐश्वर्या सुर्वेने या षटकामध्ये खर्च केलेत. आता मॅचचं समीकरण बदललंय. 12 बॉलमध्ये 25 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 गडी माघारी परतलेत. एका बाजूला ओमसाई बँड्राला आपण पाहतोय संघ खेळत असताना, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या 2 संघांमध्ये हा महत्वाचा सामना क्रमांक 2. पावसाला देखील सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस, संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण मुंबईत भर. आणि त्या भर पावसात हा क्रिकेटचा महासंग्राम आता रंगलाय. 12 बॉलमध्ये धावा करायचे 25. 12 बॉल 25 रन्स टू विन. 77 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना यश कोठारीने चांगली फलंदाजी केली, त्याला चांगली साथ दिली होती भावेश शेलारने. आणि त्यानंतर मात्र आता या मॅच मध्ये आपण पाहतोय मनोज साठेची फलंदाजी, त्यानंतर मात्र धनंजय भिंताडे, नवीन गोलंदाज अनिकेत सानप, फिरकीचा जादूगार रणदेरी डीएन नगर परिसरातील गोलंदाज, या गोलंदाजाची देखील चर्चा होते अनिकेत सानप. आता 12 बॉलमध्ये 25 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. या ओव्हरवर संपूर्ण मॅचचं गणित आता डिपेंड असणार आहे, कारण 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल आणि फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक देखील बीट झालेत. बॉल चालला आता गोचंकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 53 धावा. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 11 बॉलमध्ये धावा करायचे 24. 11 बॉल 24 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. मनोज साठे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला धनंजय एकटा लढलाय. धनंजय त्याने चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. यावेळेला बिग हिट, रडार मध्ये बॉल होता त्याच्यावरती आक्रमण. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये 18 धावा करायचे आहेत. 10 मध्ये 18ची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच रंगली आहे.
कानमंत्र देताना पाहायला मिळते थॉमस डायस. गोलंदाज अनिकेत सानपला, कारण हा महत्वाचा सामना आहे. मनोज साठे, कौतुक दोघांचंही केलं जाईल. आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे दोन्ही फलंदाजांनी. 9 बॉलमध्ये नॉट आउट 22 धावांवर बॅटिंग करतायत मनोज. धनंजय बिंदाडे 11 बॉलमध्ये नॉट आउट 31 धावांवर. चांगली लढत या मॅच मध्ये पाहायला मिळते. 10 मध्ये 18ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रोमहर्षक सामना. ओ यावेळेला पडल्यानंतर फिरलाय बॉल, परंतु आता डॉट बॉल, म्हणजेच का आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 18 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला जर आपण पाहिलं तर थोडीशी दिशा चुकली आणि व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आणि याच व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 60. 17 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल 17 धावा करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. या 17 धावा तुम्हाला कराव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. अनिकेत, ओ यावेळेला क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. दांडी गुल, बॅटर आउट, मॅच ऑन. 8 बॉल मध्ये आता 17 धावांची अजूनही गरज असणार आहे. हा महत्वाचा चेंडू होता. मी मगाशीच उल्लेख केला होता, महत्वाचं षटक आहे या मॅच मधील. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवर आणि त्यानंतर मात्र विकेट आली आहे मनोजची आणि आता तो फलंदाज बाद झालाय. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 8 आणि 8 बॉल मध्ये आता धावा करायचे 17. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चिखलाचं साम्राज्य होतं, परंतु थोडासा पाय त्याचा त्या ठिकाणी निसटला आणि त्यानंतर मात्र बॉल यष्ट्यांवरती जाऊन आदळला. विकेट आली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी. अमित तांबे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत सानपचं महत्वाचं षटक. 60 धावा धावफलकावर. 3 गडी माघारी परतलेत. मॅच ऑन. अमित तांबे नवीन बॅटर. अनिकेतचा पुढचा बॉल फुल लेनचा होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 61 ऑन बोर्ड. 7 बॉल मध्ये आता धावा करायचे 16. इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच, महत्वाचा चेंडू या मॅच मधील. 7 बॉल मध्ये 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी केली अनिकेत सानपने. आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केल्यात. विकेट देखील मिळवली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 61 धावा धावफलकावर. चांगला बॉल आणि 22 आणि बॉल मात्र आता निघून गेल्या गोशांकी क्षेत्रामध्ये. 5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 62 धावा धावफलकावर. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 15. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल मध्ये 15 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. नीड 15 रन्स फ्रॉम 6 बॉल असं मॅचचं समीकरण आहे. हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाते ते देखील महत्वाचं असणार आहे, कारण नवीन गोलंदाज आहे ऐश्वर्य सुर्वे. बाबा यांना आमंत्रित केलं जाते हे महत्वाचं षटक हाताळण्यासाठी. काय गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या ऐश्वर्य सुर्वेने 4थ्या ओव्हरमध्ये. त्याच्यावरतीच विश्वास दाखवला कर्णधाराने. 6 बॉल मध्ये आता धावा करायचे 15.
पहिलाच बॉल आणि प्रचंड वेगातला पावसाला देखील सुरुवात झाली. आता जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस. पहिलाच डॉट बॉल. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 15. धनंजय भिंताडे हे लक्ष पूर्ण करू शकतो. ओ यावेळेला फटका फसलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 4 बॉल मध्ये धावा करायचे 14. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता धनंजयने. बॅटची वरची कडा घेऊन निघून गेला गोशांकी क्षेत्रामध्ये. आता 4 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. लेदर क्रिकेटचा देखील पुरेपूर अनुभव या गोलंदाजाकडे. परंतु आता मात्र आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने छाप जोडली आहे. चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे संपूर्ण मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 14ची गरज. धनंजय भिंताडे स्ट्रायकिंग एंडला. मॅच ऑन. ओ यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सर विकेट किपरच्या हातामध्ये. ऐश्वर्य सुर्वे काय गोलंदाजी केली आहे. 3 बॉल मध्ये आता आपण पाहिलं तर 14 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. होऊ शकतात या 14 धावा या मैदानामध्ये. इकडे नाईनर आहे, इकडे षटकार आहे, चौकार. ओहो यावेळेला आणखीन एक प्रचंड वेगातला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. आता 2 बॉल मध्ये 14 धावांची अजूनही गरज आहे. ऐश्वर्य सुर्वे ओ यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता पाण्याच्या डबक्यामध्ये हा बॉल अडला गेलाय. सिंगल मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोचली आहे धावफलकावर टीमची 64. आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 13 धावांची अजूनही गरज आहे. परंतु हा सामना इकडे जिंकलेला आहे तो म्हणजे टीम ओमसाई बँड्रा या संघाने. अभिनंदन. हळद टीम श्री काळेश्वरी महालक्ष्मी वेलप्लेड महाबळेश्वर वेलप्लेड. हळद टीम खूप चांगला खेळ केला या संघाने देखील. परंतु विजय मिळवलाय तो म्हणजे टीम ओमसाई बँड्रा या संघाने. ऐश्वर्य सुर्वे बाबाने केलेली गोलंदाजी आणि त्याच्या जोरावरच हा सामना आता जिंकलेला आहे ओमसाई बँड्रा या संघाने. अभिनंदन. दिखाओ ना क्या किया वो दिखाओ तो. अरे तुम दिखाओ. आणि या मॅचचा हिरो ज्या गोलंदाजाने 2 षटक हाताळली आहेत फक्त 8 धावा खर्च करत असताना हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. ऐश्वर्य सुर्वे बाबा ठरलेत मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन ऐश्वर्य सुर्वे. वेल प्लेड, वेल बॉल्ड. 2 षटक महत्वाची होती आणि 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी. अमित दासाडेने देखील चांगली गोलंदाजी केली. 2 षटक हाताळत असताना 22 धावा 2 विकेट्स. अनिकेत सानप 1 षटक हाताळत असताना 8 धावा 1 विकेट. त्यानंतर मात्र ऐश्वर्य सुर्वे महत्वाच्या क्षणाला शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा रोखायच्या होत्या आणि त्या रोखल्या आहेत ऐश्वर्य सुर्वेने आणि त्याच्या जोरावर ओमसाई बँड्रा हा संघ विजेता झालेला आहे या मॅच मध्ये. ऐश्वर्य सुर्वे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला या ऐश्वर्य मॅन ऑफ द मॅच.